भाऊजी किचन आई की रसोई यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्यापासून लवट बनवणार आहोत। त्यासाठी लागणारी सामग्री आहे साधारणतः 1 वाटी एवढे तुरीचे दाणे, 2 चम्मच बेसन, 2 चम्मच ज्वारीचं पीठ, चिरलेला सांबार, आलं लसणाचं पेस्ट, वाळलेली मेथी आणि थोडं हिरव्या मिरच्याचं पेस्ट, लांब कापलेले मिरची, कढीपत्ता आणि लसूण। तर आपण सर्वप्रथम लवटची तयारी करूया। तर हे लवट बनवण्यासाठी आपल्याला हे जे दाणे आहे मी छान धुवून घेतलेले आहे। तर याला दरदरे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। तर आपण हे मिक्सरमधून काढून घेणार आहोत। तर बघू शकता आपण हे दरदरे छान पिसून घेतलेले, एकदम बारीक मी केलेले नाही आहे। तर यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं पाणी वगैरे टाकायचं नाही आहे। तर आपलं हे दाण्याचं पेस्ट आपण काढून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये थोडी बाइंडिंगसाठी आपण हे ज्वारीचं पीठ आणि बेसन घालून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ, हळद, हळद टाकून घेऊया, थोडं धनिया पीठ। तर याला चांगलं मळून घेऊया आणि यात थोडी हिरव्या मिरचीची पेस्ट घालून घेऊया। तर आता हे पीठ आपण चांगलं मळून घेतलेलं आहे दाण्यात पीठ टाकून। आणि आता याचं आपल्याला लवट आपल्याला आवडेल तसे बांधून घ्यायचे आहे। लांब, कोणाला लांब पाहिजे असेल तर लांब बांधून घ्यायचे आणि आपण गोल पण करू शकतो, लांब पण करू शकतो। तर मी इथे लांब असे लवट बांधून घेत आहे। तर बघू शकता तुम्ही। तर बघू शकता आपले लवट हे तयार झालेले आहे। तर आपल्याला आता दही हे छान पिसून घ्यायचं आहे, म्हणजे कढीसाठी आपल्याला तयार करायचं आहे। हे यामध्ये मी 2 चम्मच छोटे 2 चम्मच बेसन टाकलेलं आहे, कारण की हे कढी जी आहे ती थोडी गाढी असते, त्यामुळे मी त्यामध्ये बेसन टाकलेलं आहे। आता हे दही आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर आपण हे दही फिरवून घेतलेलं आहे। आता आपल्याला इथे कढीला फोडणी द्यायची आहे। कढी फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी गॅस लावलेली आहे। आता यामध्ये साधारणतः 1 चम्मच एवढं तेल घालून घेऊया। कढीला फार काही तेल लागत नाही, पण इथे आपण लवट ॲड करणार आहोत, त्यामुळे मी थोडं जास्त तेल टाकलेलं आहे। हे छान तापलं की आपल्याला राई टाकून घ्यायची आहे।
राई टाकून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला मेथी घालून घ्यायची आहे यामध्ये, वाळलेली मेथी आणि लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूणचं पेस्ट आणि मिरचीचं पेस्ट हे सुद्धा घालून घ्यायचं आहे आणि याला थोडा वेळ होऊ द्यायचा आहे. आणि यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. आता आपल्याला कढी यामध्ये सोडायची आहे. ताक पाणी पण टाकायचं आहे. बघू शकता एकदम छान कलर आलेला आहे. हे थोडी घट्ट असते. यामध्ये बेसन टाकलेलं आहे. हे छान उकळू द्यायचं आहे. बघू शकता कढीला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आपण थोडं मीठ घालून घेऊया. आणि त्यानंतर आपण एकदा ढवळून घेऊया. आणि आपले हे लवट जे आहे तयार ते यामध्ये सोडून घेऊया. याला छान शिजू देऊया. त्यानंतर मी सर्व करते. खायला अगदी छान वाटते. एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. छान तिखट आंबट वाटते आणि खायला पण छान वाटते. सगळ्यांना आवडेल. माझी रेसिपी ही एकदा नक्की करून बघा. आवडलं असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका. तर आपल्याला हे साधारणतः 5 ते 7 मिनिट एवढं आपल्याला शिजवून घ्यायचे आहे ते. आणि मग नंतर आपण खाऊ शकतो. तर आपले लवटे शिजलेले आहे. मी सर्व करून दाखवते. हे बघा एकदम लवकर तुटतात म्हणजे आपले शिजलेले आहे बघा. तर खायला अगदी छान वाटते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आवडलं असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. असेच नवीन रेसिपी सोबत घेऊन मी आणखी येईल. बघा तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा. आवडलं असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.